धन्यवाद. अरे आधीला जेवायला हाक मारा की. पिंट्या, आधीला तुझ्या कामाला लावलंस आणि तू इकडे जेवायला हजर काय? पापड करतो तुम्ही दादा. मुंजीचं जेवण कुणाच्या? पिंट्या कडड्या मुंज केली आणि केस नाही कापले आणि टाळूवर गिरा कोणी ठेवायचा? दादा, आज लग्नाचा विषय काढूयाचा आधी समोर. आता तो काय लहान राहिला नाहीये. मुलींचे फोन यायला लागलेत. गॅरेज मधनं आला की जेवताना तू हा मॅटर काढत. हो दादा, तू बोल, तू मोठा आहे, ऐकेल तुझं तो. अरे मी मोठा आहे ना, माझ्याशी मोकळेपणाने बोलेल का तू? तुमच्याशी मोकळेपणाने बोलेल, तुम्हीच बोला. हे बघ, तू आज लग्नाचा विषय काढ, आपण हिशोब करून टॅली मारून टाकू. लग्न? नाही 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 नाही. अरे वय काय, माझं वय काय, लहान आहे मी अजून. तुम्ही सगळे माझे मोठे भाऊ आहात. अजून तर माझी मुंजी झालेली नाही. तुमची लग्न झाल्यावर मी लग्न करीन. बर ठीक आहे दादा, आज आपण आधीच्या लग्नाचा विषय काढूयाच. काय चालल्यात गप्पा? काय नाही, अरे हा शिकरणं आताच राहिला, घेऊ दे तू. अरे अरे बरं, तोच नंबर आहे. म्हणजे त्याच मुलीचा आहे. अरे ऐक ना, जाऊ दे ना, फोन जाऊ दे, आधी आपण जेवून घेऊयात का? ही मुलगी पुन्हा पुन्हा फोन करते. का करत असेल माहित नको कोण घ्यायला. मीच घेतो फोन. अरे बंधू मामा, कशाला, जेवूया ना आता. हॅलो हॅलो, आदित्य का? कोण बोलतंय? मी नाही ना, आपण भेटलो होतो ना. हो हो, भेटलो होतो. तुम्ही लक्षात आहे माझ्या. आदित्य, मी लक्षात आहे तुमच्या. ही नैना तुझ्या प्रेमात आहे. काही या बंधू मामा. अरे ती नैना कोण मला माहितही नाहीये आणि तू डायरेक्ट प्रेमापर्यंत पोहोचलास. नाही ना, नाही तर नाही, दुसरी कोणीतरी बघू. पण आता आपल्याला सुरुवात करायलाच पाहिजे. काय दादा? हो हो, आणि ही अगदी योग्य वेळ आहे. काय आधी दादा, तू बघितलीस का? नाही, बघितली असेल तर सांग, आम्ही आहोत. आणि आता शिक्षणही पूर्ण झालंय, त्यामुळे ती सबबही चालणार नाही. अरे काय घाई आहे, आज तर परीक्षेचा रिझल्ट लागलाय, जरा नोकरी सुरू तर होऊ देत. अरे नोकरी काय तुला नक्की मिळेल, आम्हाला खात्री आहे. मला तुम्हा सगळ्यांची काळजी वाटते. एकदा लग्न झाल्यावरती बायकोमुळे तुमच्याकडे दुर्लक्ष झालं तर, म्हणून. अरे सोड, आम्ही तसं होऊ देणार नाही. तयार आहे मी लग्नाला. मात्र मी हुंडा घेणार नाही आणि मुलगी मला शिकलेली हवी. ठीक आहे, आपण लक्षात ठेवू. एक मिनिट. मस्त झालं हं, कमाल. हे कबाब पण सॉलिड झाले. मामा तू का नाही खाते? खा ना. अगं मला इच्छा नाहीये आणि भूक सुद्धा नाहीये. तुला हवंय का? तू घे काही ना. गरज नाहीये. हा? काय भीक लागली आपल्याला तिला उष्ण अन्न द्यायला? काय? तिच्यासाठी फ्रेश बनवलं जाईल. दुसऱ्याच्या ताटातलं तिला खायची अजिबात गरज नाहीये, कळलं? डॅड, दुसऱ्याच्या ताटातलं म्हणजे? तू मामा. मॉम,
बेटा तू जेव. मला काही इम्पॉर्टंट कॉल आहे ते मी करतो. हा तू जेवून घे. मला काही इम्पॉर्टंट कॉल्स करायचे आहेत. माझा 16 आवर डाएट चालू आहे ना. मी रात्रीची नाही जेवत. म्हणजे आज सुद्धा डिनर टेबलवर मी एकटी. नको ना रे दादा मामा, झोपू दे ना. काल रात्री खूप उशीरपर्यंत काम केले रे. झोपेत देखील बरोबर ओळखलं. दादा मामा पडदे उघडू नकोस. गावरलं. हो हा. दादा हा. एक मिनिट झोपू दे त्याला. नाही सकाळी सकाळी एक दिवस दारा खिडक्या उघडल्या तर काय बिघडणार आहे. सूर्यप्रकाश घरात आल्याशिवाय दिवस सुरू झाल्यासारखा वाटत नाही. तो झोपलाय हे आपल्या पथ्यावरच पडतंय. तो झोपलाय तोपर्यंत आपण आपली कामं उरकून घेऊया. पिंट्याला बघा. हलवा त्याला बाथरूम मध्ये झोपेल नाही तर तू. हा. रात्रभर जागलाय. अरे तयार हो ना लवकर. लवकर तयार हो. मी तयारच आहे. माझ्यासाठी गार पाणी ठेवलं होतं बाथरूम मध्ये दादा. ओरडू नको. आवर चल लवकर. टॅक्सीचे पैसे जायचे 125, यायचे 125. दादा अरे ट्रॅफिक असलं तर जास्त होतात पैसे. 50 जास्त घेतलेले आहेत. ते पाण्याची बाटली घेतली आहे बाई. हा चहा झाला का. हो झाला झाला. पिंट्या 8 ला 10 मिनिटं चला. चला रे. आणि बघ आदित्यची खरी ओळख कुणाला कळली तर त्याच्या जीवाला धोका आहे. त्यामुळे तोच आदित्य देसाई आहे हे तिकडे कोणालाही कळता कामा नये बरं. आजपर्यंत कुणाला कळलंय का. यापुढेही नाही कळणार. हो पण सांगितलं. चला. चला आप्पा. कुठे आदित्य. त्याच्या खाण्यापिण्याची व्यवस्था झाली. केली हे बरं विसरत नाही. काय बोललास. सोट्या नंबरी. अहो नाही विसरलोय. केली. चला चला आपण निघायला पाहिजे. निघायला पाहिजे. पिंट्या. आलो आलो. हे बघा सगळे एकत्र कुठं निघालात तुम्ही. अच्छा आठवलं. महिन्यातला एक दिवस ज्या दिवशी मी परका असतो. ए तसं काही नाही रे. किती वेळ समजावतो तुला. मग नका समजावू. आजपर्यंत कधीही तुम्ही घेऊन गेला नाहीयेत मला सोबत. आज घेऊन चला. असं कुठलं ठिकाण आहे जिथं तुम्ही जाऊ शकता आणि मी नाही जाऊ शकत. मग तुला नेणार ना. तसं ठरलंयच आमचं. अरे पण आज नाही. चला चला चला. चला उशीर. चला आप्पा. चला 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 आप्पा. हा या. याद्या तू लवकरात लवकर त्या मुलीला फोन कर. ताबडतोब ती गाडी देऊन टाक आणि पैसे घे तिच्याकडनं. मामा आज नको ना. तू आल्यावरती उद्या देऊ ना आपण. अरे नको रे बाबा. 3-4 महिने मी घरी पैसे दिले नाहीयेत. तो पैसे दिले नाही की दादा कसा चिडतो तुला माहिती आहे ना. हो ठीक आहे करू आपण. बरं आता तू पटकन जा नाही तर दादा मामा हाक मारायला लागेल. पिंट्या चल निघूया. आवर लवकर. आलो आलो. आणि बघ उठला तेच तर आता लोळत पडू नको. आवरून घे. हा चला. आणि हे बघ पोहे करून ठेवले ते खाऊन घे. आणि चहा सुद्धा गाळून ठेवलाय. जा पुढे टॅक्सी घेऊन ये. हो जातो. सावकाश. सांभाळून जा. हो. टॅक्सी बघा रे. गाडीचं बघ काय. बघतो त्या गाडीचं बघतो. पण त्या गाडीवाल्या माजुरड्या पोरीला पण बघतो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. चल. ए सई
आपल्या स्टँडर्ड पेक्षा आज जरा आपण जास्तच लवकर नाही का उठलोय? कशाला बोलवलंयस इतक्या लवकर? बाबा जॉगिंग वरून परत यायच्या आत गाडी हवी पण मग आपण कॉल करूया ना त्याला, तो आणून देईल म्हणाला ना. आणि जर डॅड समोर असताना गाडी आणून दिली म्हणजे हा ते काय नाही. आपण डिरेक्टली त्याच्या गॅरेजवर जाऊन धाड टाकूया. मुलींना गाडी चालवता येत नाही का? बघूच. ए सई, अगं जाऊ दे ना, कुठे जाऊ दे ना वगैरे काही नाही. आता गाडी रेडी नसू दे फक्त, मग बघ. चल. हा चला चला. ओ ताई, गाडी स्टार्ट करा आधी. अरे हो, बस बस. हा हेल्मेट सतत उचल ना फोन बाई. ए फिल्टर, ती गाडी मी देऊन येतो. किल्ली कुठे आहे त्याची? फिल्टर, ए त्या मुलीच्या गाडीची किल्ली कुठे आहे? फिल्टर. शशिकांत बिराजदार. गुड मॉर्निंग मिस्टर मल्होत्रा. हा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. हा ते करा ना लवकर, पटकन आठवा ना, येत आहेत ते. साहेब तुमचे 5000 पीसेस रेडी आहेत. हे चकाचक्कर चकाचक्कर. हा ते करतो. अरे तुला नाही बोलत बाबा, तू उद्या फोन कर. अहो साहेब काहीतरी जुगाड करा आणि आजच काढून टाका ना ऑर्डर. अरे नाही जमणार बाबा. अहो साहेब तुमचं पार्सल आजच घेऊन टाका ना. अरे उद्या फोन कर ना तू बाबा. अहो साहेब गेले 14 वर्ष माल सप्लाय करतोय मी तुमच्या कंपनीला. अरे माहितीये. काय ना साहेब ते वेअरहाऊस मध्ये माल पडून आहे हो. अरे मग काय एक दिवसात सडणार आहे का तो? उद्या फोन कर. नाही अग्रीमेंट संपलंय ना. नाही नवीन जागा रेडी होतीये. मी एक काम करतो ना, माल डायरेक्ट पाठवूनच देतो है ना. व्यवहाराचं नंतर बघू काय काका. ए बाबा तुला बोलतोय ना, उद्या फोन कर. चल फोन ठेव फोन ठेव फोन ठेव लवकर. किती भाव खातो हा. जाऊ दे, काम आपलं आहे. हे बघा, हे बिराजदार, तुला बाप किती? किती म्हणजे एकच. मला 5 आहेत. 5च्या 5 आज विजिटला येणार आहेत. आपले ट्रस्टी. अरे चड्डीत केली ना तर धुवायला पाणी पण देणार नाही. चल ठेव फोन. हा जाम टेन्शन आहे. ठेव ठेव फोन ठेव. हे बघा, ट्रस्टी व्हिजिटला येत आहेत. सगळ्या फायली वगैरे व्यवस्थित ठेवा, नाही तर आपली वाट लागेल. ठीक आहे, चला लागा कामाला. निघा निघा. एकदाच हा त्रास संपून टाकणार. एकदा कंपनी माझ्या हातात येते, मग बघू. बस बस. काय रे तुमचं दार हे? कशा तुमच्या हा किती झाले रे? 134 रुपये हुआ साहब. 134. हा कसं काय 134? मीटर फास्ट दिसते तुझं. 125 होतात. त्यात तुला आज आतल्या रस्त्याने आणलंय म्हणजे 2 सिग्नल तुझे अवॉइड झालेत. खर तर 4-5 रुपये कमी व्हायला पाहिजेत. काय कटकट आहे साहेब. कटकट आहे काय? कटकट आहे. पैसे काय झाडाला लागतात का? हो अंकल आप तो बोलो ना जरा. ये कौन अंकल? किसका अंकल? आणि तो काय सांगणार आहे? पैसे मी देतोय ना. हे घे, यावेळेला देतोय 135. 1 रुपया दे. साहब 1 रुपये छुट्टा नाही आहे साहब. असा कसा सुट्टा नाही रे? हा आतमध्ये कुठेतरी असेल. नेहमी 1-2 रुपयाची नाणी लपवून ठेवता. शोध. सही में नहीं है. पॅन्टच्या खिशात बघ.
झूठ नहीं बोलेगा सर। ये देखो। या इकडच्या खिशात. क्या साहब आप भी। हाँ ये लो 2 रुपया। हा आता कसे मिळाले? हा घे तुझा 1 रुपया. नहीं नहीं रखो आपको। रखो काय पैसा झाडाला लागतो का? तुझा रुपया फुकटचा का घेऊ मी? हे घे, पैसे ठेव तुझ्याकडे. चल आप्पा चला. सुबह सुबह ऐसे गिराक मिलते हैं, पता नहीं दिन कैसा जाएगा। पीछे पीछे पीछे. हाँ किधर किधर जाना है? ऑफिसात जायचंय काम आहे. ऐसे नहीं छोड़ सकते. अपार्टमेंट लिए है का? तू एक काम कर, मल्होत्रा साहेबांना फोन लाव आणि त्यांना म्हणा ब्रह्मे आलेत. मल्होत्रा साहब को? अरे जाओ जाओ, बिना अपार्टमेंट के वो मिलेंगे नहीं. अरे किती बोलतो हा? अरे मल्होत्रांना फोन लाव ना, आम्ही त्यांना भेटायला आलोय. दादा मी फोन लावू का? नाही नाही तू का करतोस फोन? त्याला करू दे ना, त्याचं काम आहे. लाव फोन. अरे सबसे बड़े साहब है, ऐसे किसी को नहीं मिलते वो. काय चाललंय? लावतोच फोन घ्या हळूच होता. आप्पा आप्पा तुम्ही शांत व्हा. या बसा इकडे या. ये दादाजी है इसलिए रिसेप्शन वाले को फोन लगाता हूँ. तब तक आप सब लोग साइट में खड़ा हो जाओ, एकदम साइट में. इधर बड़ा बड़ा गाड़ी आता है, बड़ा बड़ा लोग, ट्रस्टी लोग आने वाला है. ओ मैडम इधर कोई बरहम में लोग आएला है. क्या हुआ साहब? अरे क्या हुआ साहब? अरे छोड़ दो उनको. भाग बिलका भाग. सॉरी म्हणजे गुड मॉर्निंग. सिक्युरिटी नवीन आहे ना? माफी माफ करना साहब. एक मिनिट. तू का माफी मागतोस? मल्होत्रा माफी तू मागितली पाहिजे. माफी माग. सॉरी. ही अशी प्रामाणिक माणसं पाहिजेत आपल्या फॅक्टरीमध्ये. त्याला बक्षीस द्यायला पाहिजे काहीतरी. 1 मिनिट मी देतो. हे घे. जा बंधू लिहून ठेवायचं विसरू नको. चला या चला आप्पा. ए थांबे. ए रिक्षा. ए रिक्षा थांब 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 थांब. त्या गाडीचा पाठलाग करतात. गाडी कुठे आहे? आणि आदित्य पण दिसत नाहीयेत. तो गेला उडत. मला माझी गाडी हवी आहे. तो मालक कुठे गेलाय? ओय ओय हॅलो उठ उठ. एक गाडी कुठे आहे माझी? ती काय सामनेच पार्क केली आहे. सही नाही सही. कुठे आहे गाडी? हा दिसतीये समोर. कुठे आहे गाडी? शपथ. आओ इथे आओ सामनेच पार्क केली होती. तू आताच्या आता उठ
आणि मला तुझ्या मालकाकडे घेऊन चल चल. आणि तो मेकॅनिक कुठे आहे? हे सई अगं मेकॅनिक नाही आहे तो. तू गप्पा बस ग. चल 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 उठ तू आणि घेऊन चल तिकडे. घरी असतील पिंट्या शेट आणि आधी दादा. तू उठ लगेच आणि चल मला घरी घेऊन चल त्यांच्या. मी लगेच कपडे बदलून येतो. कुठे गेली यार गाडी? काय केलं काय असेल या मेकॅनिकने माझ्या गाडीचं?